ओव्हरऑल फॉरेस्टचा जेव्हा ठाणे डिस्ट्रिक्टच्या बघत होते त्यात पण दिसतं हा एकच जागा आहे जिथे डोंगर झाडं फॉरेस्ट हे सगळं अजूनही राहिलं आहे. पण आता इथे रिसॉर्ट वाढत चाललं आहे. आता जेव्हा पर्यटन स्थळ म्हणून डिक्लेअर करून घेतलं ना, हे पर्यटन स्थळ डिक्लेअर करायच्या अगोदर जर इकडच्या आदिवासींसाठी हा पाणी कसं पूर्ण अख्खा वर्षभर राहील यांच्या ते पूर्ण म्हणजे शेतीचा पण व्यवस्थित गाल काढलं ना हां फुल पाणी राहील. हां डॅमचं जर गाल काढलं ना खालचं हां त्या डॅमचं पाणी फुल राहील. हां काय काढायचं डॅम म्हणजे हा जो रिझर्वायर आहे हां ते पूर्ण भरलेला आहे का गाळणी. पडलेलं आहे. तर म्हणून मी आज ते पूर्ण अट्टय कधी कधी अच्छा म्हणजे 2 वर्ष 2000 कारण मी आता जो म्हणून मी म्हटलं तुला प्रतिभा परत हे बघ त्यांनी सांगितलं ना आता ती जी डी आपली आमिनी मेश्राम मॅडम आहे त्यांच्याशी संपर्क करून हा डिसिल्टिंग करून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं गाळ काढला ना जास्तीत जास्त पाणी त्याच्यात राहणार आणि पर्क्युलेशनचं जे म्हणते ना जास्त पर्क्युलेशन पण होणार आणि वर्षभर यांना पाणीचा उपलब्धता राहील आणि पुढे पण जी नदी व्हायला पण सपोर्ट मिळते. कळलं ना ते करून घे. मग किती मोठी आहे ते पूर्ण म्हणजे भोज दैवली वराडे हां गावं आहेत ना पाणी पुरतं शेतीला. जर गाल काढलं तर गाल नाही काढलं तर नाही. आता शेती पण काही लोक करत नाही. काही लोक करतात भात शेती भाजी लावतात भाजीपाला. नाही तेच आपला प्रयत्न तेच असायला हवा. पाटबंधारे लक्ष द्यायला पाहिजे. ते गालबिल काढलं पाहिजे पाटबंधारे. हो तेच पाटबंधारे लोक बिल्डिंगवाल्यांना पाणी सोडतात. डॅमचं पाणी बिल्डिंगवाल्यांना सोडतात पाटबंधारेवर. बिल्डिंगवाल्यांना कुठे कन्स्ट्रक्शन इथे कुठे बिल्डिंगचं खाली आहे ना पोद्दार आहे जोविली गावाजवळ झालेलं आहे. नाल्यामध्ये सोडलं पाणी ते पाणी त्यांना भेटतंय. अच्छा म्हणजे ते तिथे सोडून देतात पण इथे काय करतात नाल्यामध्ये पाणी सोडला तो पाणी वाढून पुढे जातो. त्यांचे जे विहिरी असतात किंवा काय असतात त्यांना पाणी तो भेटतो असं करतो. पण वरच्या बाजूला काही नाही आहे आणि ते पाटबंधारेवाल्यांनीच करायला हवं बरोबर. तर इथे हां तर म्हणून आपण पाटबंधारे पण तू लिहून घे. पाटबंधारे इरिगेशन ह्या सगळ्यांचा म्हणजे पाटबंधारे म्हणजे आता मायनर इरिगेशन डिपार्टमेंट मेजर इरिगेशन डिपार्टमेंट हां बरोबर. शेतीचं चेंबर जर लीक झालं तर पाटबंधारेवर लक्ष देत नाही. बरोबर गावकरी शेतकरी काय करतात ती लाईन बंद करून टाकतात. शेतकरी पाणी जायचं नाही. ते रिपेअरिंग जर केलं पाटबंधारेवर कमीत कमी म्हणजे मला आठवतं म्हणजे जन्म बसून झाले 40-42 वर्ष आले माझे. पण मला वाटतं 20 वर्षापासून पाईपलाईन चालू आहे आमच्या इथे. पाणी कधी पाईपलाईन दुरुस्त केली नाही पाटबंधारे आमच्या शेतीमध्ये. आमच्या गावांकडे प्रत्येक शेतामध्ये पाईपलाईन गेलेली आहे. दुरुस्त हा काही नाही. शेतीला पाणी व्यवस्थित पुरत नाही तिथं. पाणी साफसफाई करतच नाही कुठलं दुरुस्त करायला शेतकरी काय करणार. बरोबर. चला कुठे आपण झाडं लावायचं. इथे साईडला केलं तर हे वाहून जाणार नाही का पाऊस आला तर. हां